श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्य कथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 6 ते 7 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वन्दे विष्णु भवहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती शांती। आज आपण रोजच्या प्रमाणे श्रीलिंग महापुराण तसे श्री रामलिंग महापुराण अर्थात या विषयाचा आपण पुढचा विषय घेऊन सुरू करतो आहोत। महादेवामार्फत विष्णू आणि ब्रह्माला वरदान सृष्टीसाठी ब्रह्माद्वारा तप करणे, त्याप्रमाणे सर्प एवं इंद्रुद्रांची सृष्टी। आता बघा काय भानगडीची म्हणजे सृष्टी काही निर्माण झाली। सूतजी म्हणाले, हे मुनियो, त्या ब्रह्मा तथा विष्णूला अत्यंत विनीत भावापासून सत्य स्तुती करते पाहून सुंदर ललिमायुक्त तथा विशाल नेत्रवाळे उमापती विरूपाक्ष दक्षयज्ञाचे विध्वंसक पिनाकी खंड परशु धारण करणारे त्रिनेत्र शिवजीचा सुख शिवजीचे मुख प्रसन्नापासून प्रभू उठून झाले। त्यांच्या मनात त्या दोघांबद्दल अत्यंत प्रीती उत्पन्न झाली। तत्पश्चात त्या दोघांची अमृतमय वाणी ऐकून त्यांना जाणते पाहून श्री भगवान महादेवाने क्रीडाचे निमित्त त्यांना विचारले, हे महात्माद्वय एक दुसऱ्याचा हित चाहणारा कमल की नाभा के तुल्य नेत्र वाले अपन दोनों लोग कौन है? तर इस घोर महासागरात क्यों स्थित आहे?
भगवान शंकराने विचारलं की आपण या महासागरामध्ये काय करीत आहात, आपण कोण आहात, कशा करता, या ठिकाणी ओळख नाही. महादेवाचे असे विचारल्यावर एक दुसऱ्याच्या इकडे टक दे पाहून महात्मा ब्रह्मा तथा विष्णू म्हणाले, हे भगवान, हे विभू, हे रुद्र, हे माय, काय आपण आपल्याला माहित नाही की आपण हे आपली इच्छा से हम दोन का उत्पन्न केले, आम्हा दोघांना आपण उत्पन्न केले आहे. त्या दोघांची ही बातम्या ऐकून भगवान शंकर प्रसन्न होऊन सन्मानपूर्वक कोमल वाणीने धीराने बोलले, हे हिरण्यगर्भ, हे कृष्णा, हे मी आपल्याला दोघांना सांगतो की मी आपल्याला या शाश्वत दृढ भक्तीचे प्रसन्न हो. मी तुम्हाला भक्तीला प्रसन्न आहे. आपण दोनों लोकांच्या प्रती माझे हृदयात अपार प्रेम आहे. मी आज आप लोकांचा श्रेष्ठ तथा मनोवांछित कंसा प्रदान करू. वर प्रदान तुम्हाला कोणता वर देऊ. त्यानंतर महावाक विष्णूने रुद्राला म्हटले, हे वचन म्हटले, हे देव, माझे सर्व अभिष्ट आहे की आपण माझ्यावर प्रसन्न आहे. तो हे शंकर मला आपले प्रती अचल भक्ती प्रदान केली पाहिजे. माझी भक्ती एकनिष्ठ झाली पाहिजे. विष्णूचे विष्णूने असे म्हटल्यावर महादेवाने विष्णू भगवानला स्नेहपूर्वक आपले चरण कमलों में स्थिर भक्ती प्रदान की तुमची भक्ती दृढ आहे, कायम राहील. त्यानंतर भगवान शंकरने ब्रह्माजी से कहा, हे कमलने, आपण सर्व लोकांचे करते आहात, त्याप्रमाणे आपणही अधिष्ठू देवता आहे. आता हे वत्स, आपलं कल्याण हो. मी तो आप प्रस्थान करूंगा. ब्रह्माजी पासून असे प्रकार म्हणून भगवान शंकरने आपले दोन पवित्र हातों से अनुग्रहपूर्वक ब्रह्मजीला स्पर्श केला. पुन्हा त्या परमेश्वर शंकरने प्रसन्न मनाने ब्रह्मा स्वयं का म्हटले, आपणही माझे तुल्य आहे, यात काय संशय नाही. हे वत्स, आपण माझे भक्त आहेत. आपले कल्याण हो आणि आपला यथार्थ ज्ञानाची प्राप्त हो. हे सुहृत, आता मी प्रस्थान करणार आहे. अशा प्रकारे म्हणून समस्त देवतांचे वंदनीय गणांचे रक्षक परमेश्वर भगवान महादेव अंतर्धान पावले. भगवान गोविंदापासून ज्ञान प्राप्त करून पितामह ब्रह्माने प्रजांची सृष्टीची कामनापासून भीषण तप करून आरंभ करा. या प्रकारे दीर्घकाल तक तपस्या करते त्याचे कुछ काही भी सिद्ध झाले नाही. तर त्याने बहुत दुःख झाले आणि दुःखासे वे बहुत क्रोधित उठे. कोपाने उक्त त्या ब्रह्माचे दोनों नेत्रों से आंसुओं की बूंदे पडू लागली, वाहू लागली. तप केले पण त्यामुळे काय पश्चात झालं नाही. तत्पश्चात त्या अश्रुबिंदूपास वात पित्त कपयुक्त महान सत्व से संपन्न महाभाग्यशाली तथा
विषधर सर्प उत्पन्न झाले. हे स्वस्तिक चिन्हाचे विभूषित थे, तथा त्यांचे केस फैले हुए थे. आता या ठिकाणी नागाच्या फळीवरती 10चा आकडा आहे असं आपण म्हणतो, पण या ठिकाणी स्वस्तिक चिन्ह आहे नागाच्या पाठीवर, डोक्यावर. म्हणजे या नागांच्या शरीरावर स्वस्तिक चिन्ह आहे, म्हणजे लक्ष्मी यांच्यावर आहे. या सर्पांना पाहून ब्रह्मजीला बडी आत्मग्लानी झाली. त्या घाबरला. त्याने आपली स्वतःची निंदा करीत म्हणाला, अहो माझा धिक्कार असो, माझ्या तपस्याचे मला हे फळ प्राप्त झाले. आरंभ ही मी लोकविनाशक सर्व प्रजा उत्पन्न झाली. अत्याधिक क्रोध तथा आधीरतापासून युक्त होण्याचे कारण ब्रह्माजीला तीव्र मूर्छा उत्पन्न झाली आणि त्या मूर्छापासून आक्रांत पितामहाने आपले प्राण त्याग दिले. इसके पश्चात अप्रतिम वीर्यवाले त्या ब्रह्माचे देहापासून दीन भाव से करुणापूर्वक 11 रुद्र रोजते हुए निकले. 11 झाले. रुदन करण्यापासून कारण ही उनका नाम रुद्र पड़ा. जो रुद्र है वही प्राण रूप है, तथा जो प्राण है वे उन्हीं के रुद्र आत्मरूप है. सर्व प्राणियों स्थित उन रुद्रों को ही जीवों के प्राण रूप में जानना पाहिजे. नीललोहित त्रिशूलधारी शिवाने अत्यंत उग्र स्वभाव वाले महिमाशाली तथा उत्तम आचरण वाले त्या ब्रह्माला पुन्हा जिवंत केले, प्राण दिले. तत्पश्चात प्राण प्राप्त झाल्यावर भगवान ब्रह्माने उभे होऊन देवादेव उमापतीला प्रणाम करून गायत्रीचे ध्यानापासून विश्वरूप परमात्मा शिवाला तिथे पाहिले. समस्त लोकांमध्ये व्याप्त राहणारे महादेवाला पाहून ब्रह्माजीने त्यांची स्तुती केली. तत्पश्चात त्याने आश्चर्यचकित होऊन शिवाला बारंबार नमस्कार केला. त्यांना म्हणले, हे विभो सद्योजात, आधी रूपात आपला प्रादुर्भाव क्यों हुआ? आपला प्रादुर्भाव का झाला? पण सद्योजात मध्ये हा प्रश्न विचारला. आता या ठिकाणी विभिन्न कल्पात होणारे सद्योजातादी शिव अवतरांक वर्णन आहे. विभिन्न लोकांची स्थिती आहे, तथा महारुद्राचे विश्वरूपत्व याच्यामध्ये सांगितलेले आहे. ते आपण आता पाहणार आहोत. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. सूतजी म्हणाले, ब्रह्माचे हे वचन ऐकून त्याचे प्रबोधाचे साठी ब्रह्मरूप भगवान शिवाने हसून म्हणले. तेव्हा श्वेतकल्प होते. त्या समयात मी श्वेत वर्णाचा होतो. माझी श्वेत पगडी, श्वेत माला, श्वेत वस्त्र, श्वेत हस्ती, श्वेत शोभ, श्वेत पांढरे, श्वेत त्वचा, श्वेत ही माझे रुधिर होते. या कारणाने व कल्प श्वेतकल्प नामाने विख्यात झाला आहे. ह्या कल्पामध्ये माझ्यापासून उत्पन्न ब्रह्म नाम
नामापासून ज्ञानी जाणवाले देवेश्वरी गायत्री सुद्धा श्वेत अंगवाली, श्वेत रक्तवता, श्वेत वर्णवाली होती. तदनंतर हे देवेश आपणे उग्र रूप तपापासून सद्योजात तत्वाला प्राप्त मुझे शिवाला जाणले. माझे हे सद्योजात रूप गुह्य ब्रह्माचे रूप में जाना जाता है. अतएव गुरुत्व प्राप्त होऊन झालेले सद्योजात शिवाला जो द्विजाती गण जाणतो ते माझे सान्निध्याला प्राप्त होतात. ज्यापासून उनका पुन्हा नहीं होता, अर्थात वे जन्म मनाचे बंधपासून मुक्त होतात. म्हणजे या ठिकाणी श्वेतकल्पाची आठवण करायची, सद्योजात देवाची आठवण करायची, त्याला मुक्ती मिळते, बंधन मुक्त होऊन जातो. पुन्हा जेव्हा मी माझे लोहित नाम होते त्यावेळेस द्वारात हरित लोहित वर्णाचे कारण व कल्प लोहित रूप नामाने जाणले जाते. त्या कल्पात रक्तवर्णाचे मांस तथा हड्डीवाली रक्तवर्णाचं दूध प्रदान करनेवाली लाल आँखोवाली तथा लाल स्तनवाली धेनुरूपात गायत्री अधिष्ठित झाली. त्यानंतर त्या धेनूपासून लोहित तत्व ऊस त्या कल्पामध्ये वर्णके बदल झाले तथा योगाची वामताचे कारण मैं वाम तत्वाला प्राप्त झालो. अर्थात मेरा नाम, माझे नाव वामदेव पडले. हे महासत्व त्या कल्पात नियत आत्मा वाले अपने योग बलापासून लोहित वर्ण स्थित माझे परमेश्वराला जाणले आणि तेव्हापासून मी पृथ्वीलोकात वामदेव नामाने परम सिद्धीला प्राप्त झालो. जो सुद्धा द्विजगण माझे वामदेव स्वरूपाचे जाणतो ते जन्म मरणापासून बंधनातून मुक्त प्राप्त होतात, माझे रुद्रलोकात निवास करतात. जेव्हा मी युग क्रमाने पीतवर्णवाला झालो तेव्हा माझे वर्ण नामवर त्या कल्पाला नाम पीतकल्प झाले. माझे द्वारा उत्पन्न त्या ब्रह्म नाम से जानणारे देवेश्वरी गायत्री का भी अंग पीला, रक्त पीला तथा वर्ण पिवळे आणि सर्व पिवळे होते. हे महातत्व त्या कल्पात भी योग परायण मन वाले त्या दुजा आणि योगयुक्त चित्तापासून मला जाणले. हे कनकांडच त्या कल्पात तू सुद्धा माझे पुन्हा तत्पुरुष रूप में जाणले. उसी कारण से मेरा ये नाम तत्पुरुष नाम झाले. तपस्याचे युक्त विशुद्ध मन वाले तथा कल्याण परायण जो लोक मला रुद्र तथा वेद माता रुद्राणी गायत्रीची आराधना करतात ते पुनर्जन्म मुक्ती मिळता होतात, रुद्रलोक प्राप्त होतात. पुन्हा जेव्हा मी भयानक कृष्णवर्ण धारण केले तेव्हा भगवान शंकराने त्याच्या आपल्या अवताराचे रहस्य सांगायला सुरुवात केली. या ठिकाणी त्याचा आता कृष्णवर्णचा आले.
माझे वर्णाचे नाम आणि एक कल्प कृष्णकल्प झाला. हे ब्रह्मन, त्या कल्पात सुद्धा तू कमल सदृश काळरूप लोकातला झालास. महाकाल तथा पराक्रमवाला मला घोर जाणलेस. हे देवेश, त्या कल्पात माझ्यापासून उत्पन्न ब्रह्मसंज्ञावाली गायत्री ही कृष्ण अंगवाली, कृष्ण वृत्तवाली तथा कृष्ण रूपवाली झाली. आता एक भूतलावर जो लोक घोर तत्वाला प्राप्त मुझे शिवाला जाणतात, लेंगे शाश्वत रूपाला मी त्याचे लियेसाठी सौम्य तथा शांत हो जाणार. हे ब्रह्मन, पुन्हा जेव्हा मी विश्वरूप तत्व प्राप्त झालो त्या समये सुद्धा आपले परम समाधीपासून मला जाणले. उस समय त्यावेळी समस्त लोकात धारण करनेवाली गायत्री ही विश्वरूपार्थात अनेक वर्णवाली होती. इस भूतल पर जो लोग विश्व तत्वाला प्राप्त मुझे परमात्मा जान लेंगे, त्याचे प्रति मी सदा के लिए सौम्य तथा शांत हो जाऊंगा. इसी कारण याप्रमाणे हे सकल्प विश्वरूप कल्प नामाने प्रसिद्ध झाले आणि गायत्री विश्वरूपा नामाने प्रसिद्ध झाली. वे स्वरूपात होती आणि हे सद्योजात आधी 4 कुमार माझे पुत्रोपाने प्रकट झाले, जिनकी लोक में विशेष प्रसिद्धी झाली. हे गायत्री शब्द और अर्थरूपात मेध अर्थात यज्ञ योग्य हो झालेत. सर्वभक्षा अर्थात पातकादि विनाशक झालेत. गायत्रीचे सावित्रीचे सर्व वर्ण सर्व शब्दात्मिका होण्यापासून ही चातुर्वर्ण्य अवस्था प्रजाने उपस्थित झाली. यासाठी धर्मार्थ काम मोक्ष 4 प्रकारचे हे पुरुषार्थ आहेत आणि वेद 4 आहेत. जीवन समुदायाचे सुद्धा जरायू अंड सदैव उद्भिद हे 4 प्रकारचे रूप आहेत. तथा आश्रम भी 4 आहे. दया दान तप सत्य हे धर्माचे 4 पाद आहे. त्याप्रमाणे माझे पुत्र 4 आहेत. यासाठी हे चराचर जगत युगरूपतार अवस्थावाला आहे. हे चतुष्पादात्मक लोक भी वेदानुसार 4 रूपात अवस्थित आहेत. भूलोक, भवलोक, स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक तथा सत्यलोक या पलीकडे विष्णुलोक स्थित आहे. या ठिकाणी फार महत्त्वाचं झालेलं आहे. ही सबके परे या सर्वांच्या पलीकडे विष्णुलोक स्थित आहे. आता या ठिकाणी विष्णुलोक कुठं राहतो हे आपला पुढा प्रश्न आहे. त्याचं उत्तर इथे दिलं आहे. भू भुवा स्वाहा महा जना तपान सत्य हे 7 लोक. गणेश लोक, ब्रह्मालोक, विष्णुलोक, रुद्र शिवलोक, नंतर इंद्रलोक, दत्तलोक आणि विराट लोक हे 7 जे लोक आहेत यांच्याही पलीकडे किती अंतरावर सांगता येत नाही, अनंत अंतरावरती विष्णू लोक आहे. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथं आपल्याला मिळाला. हे विष्णुलोक म्हणजे आपल्या आत 7 लोकात नाही, यांच्याही पलीकडे आहे. अष्टाक्षर रूप लोक आपल्या आपल्या स्थान पर अक्षरात्मक रूपात विद्यमान आहेत. भूरलोक, स्वरलोक, भूरलोक, स्वरलोक तथा महरलोक ही 4 पादाच्या रूपात अवस्थित आहेत. यामध्ये भूलोक पहिला पाद आहे, सूरलोक दुसरा पाद, स्वरलोक तिसरा तथा महरलोक चौथा पाद आहे.
5वा जनलोक, 6वा तपोलोक तथा पुन्हा पुनर्जन्म की प्राप्ती न करने वाले लोकांचा सत्यलोक 7वा लोक म्हटलेले आहे. विष्णुलोक व पद आहे, जाऊन जीवाला पुन्हा आगमन नाही, जीव पुन्हा जन्म येत नाही किंवा परत येऊ शकत नाही. त्याच्याही पुढे स्कंदलोक तथा उससे विपरे पार्वती लोक आहे, जो सर्वविध सिद्धांशयुक्त माना जातो. आता याच्या पलीकडं स्कंदलोक आहे. स्कंद म्हणजे कार्तिक लोक आहे आणि कार्तिक लोकांच्या पुढं पार्वती लोक आहे. लोकसे परे विद्यमान आहे आणि त्या पार्वती लोकांच्या पुढं रुद्रलोक आहे. व पद योगांचे साठी अत्यंत शुभकर मानले आहे. ममता रहित, अहंकार शून्य, काम क्रोधाचे विधान तथा ध्यानपरायण चित्तवाले योगीजन ही या लोकाला दर्शन करतात. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे, भूभुवा स्वाहा महाजना तपाम सत्यम, याच्या पलीकडे विष्णुलोक आहे. विष्णुलोकाच्या पलीकडं स्कंदलोक आहे. स्कंदलोकाच्या पलीकडं पार्वती लोक आहे. पार्वती लोकाच्या पलीकडं शिवलोक आहे. म्हणजे हे जे लोक आहेत हे 7 लोक असून पुढचे परिस्थिती असे, विष्णुलोक, नंतर स्कंदलोक, नंतर पार्वतीलोक आणि शिवलोक. तर म्हणजे पुढचे 4. म्हणजे आपण जे गडबड करतो भक्तीमध्ये ते या ठिकाणी फार महत्त्वाची चूक होते आहे. आपल्याला नेमकं जायचं कुठं, हा जो प्रश्न आपल्या जीवनातला आहे तो अजूनपर्यंत आपल्याला सोडवता आलेला नाही. कारण का, की आपण ब्रह्मा विष्णू महेश हे 3च लोकांमध्ये घुटमळत बसलेलो आहोत. इंद्र म्हणजे गणेश लोकात जाऊ, ब्रह्मलोकात जाऊ, विष्णुलोकात जाऊ, शिवलोकात जाऊ, इंद्रलोकात जाऊ, दत्तलोकात जाऊ आणि विराट लोकात जाऊ. इथपर्यंत आपली प्रगती, इथपर्यंत आपण पळतो, जा पुढे, ये मागे, जा वर, ये खाली. याच्या पलीकडं अनंत प्रकाश अंतरावरती विष्णुलोक आहे. त्या विष्णुलोकाच्या पलीकडे स्कंदलोक आहे, म्हणजे कार्तिकेचा लोक आहे, लढणारा आहे सूर्यदेवी सुद्धा. स्कंदलोकाच्या पलीकडे पार्वती लोक आहे, आदिमाया शक्तीचा लोक आहे, म्हणजे महाद्वीप आहे. आणि त्याच्या पलीकडं पंचमहासागरी सूर्यचं महाद्वीप आहे. त्याच्या पलीकडे शिवलोक आहे, म्हणजे परमधाम आहे. तर या ठिकाणी आपल्याला जायचं म्हणजे हे योगाभ्यासशिवाय, सोमरस पिल्याशिवाय, महान तपस्वी बनल्याशिवाय आपल्याला प्राप्त होणार नाही. अमृत पिल्याशिवाय ह्या लोकात जाता येत नाही. तुम्ही लय उड्या मारून मारून संतान लोकात जाणार. ह्या संतान लोकाच्या पलीकडं गणेश लोक सुरू होतो, गणेश लोकाच्या पुढे ब्रह्मलोक सुरू होतो, ब्रह्मलोकाच्या पुढे विष्णुलोक सुरू होतो, मग रुद्र शिवलोक होतो, मग पुढं इंद्रलोक होतो, मग दत्तलोक आणि विराट लोक. 7 लोकांच्या पलीकडे भूर्भुवा स्वाहा महाजना तपाम सत्यम, या 7 लोकांच्या पलीकडं, परे म्हणजे पलीकडं अनंत अंतरावरती श्लोक आहे. त्यापासून पुढे अनंत अंतरावर स्कंदलोक आहे कार्तिक स्वामींचा. त्याच्या पुढे आदिमाया शक्ती पार्वती म्हणजे महापंचसागरेश्वरीचे मणिद्वीप आहे. आणि त्याच्या पुढं शिवलोक आहे, परमधाम. म्हणजे आपण जे 7 लोक आहेत याच्या पुढे आपला अजून 4 लोक गाठायचे आहेत. त्यामुळे जे साधू संत आहेत, जे खरे अभ्यासू, त्याला ह्या खऱ्या लोकांची प्राप्ती होती. इथून पुन्हा जन्म नाही, कारण 4 लोकात गेल्यानंतर पुन्हा येत नाही. म्हणजे विष्णुलोक, स्कंदलोक, नंतर पार्वतीलोक, नंतर शिवलोक. याप्रमाणे या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा येणे नाही.
आणि हे लोक आपल्याला प्राप्त होणे फार अवघड आहे. कारण हे काय बळाची भात बळाची कडी. आतावर आपण माणिक पुराण वाचली, कथा वाचली, आणि जे सत्य आहे ते आपल्याला ह्या लिंग पुराण, लिंग महापुराणात अर्थात श्री रामलिंग पुराणात आढळलेलं आहे. त्या दृष्टीने मात्र मग या ठिकाणी आपण आता पाहिलेलं आहे. पुढं काय सांगतात पाहू. स्कंदलोक तथा पुष्कळ पर्याय पार्थलोक आहे, जो सर्व सिद्धियांचे युक्त आहे. रुद्रलोकाच्या पुढे पर्याय विद्यमान आहे व योग्यांना अत्यंत शुभकर म्हटलेला आहे. ममता रहित, अहंकार शून्य, काम क्रोधाचे विसरित तथा ध्यानपरायण चित्तवाले योगीजन सुद्धा या लोकाचे दर्शन करतात, बाकी त्यांना होत नाही. आणि जो आपले 4 पदवाली ही गायत्री बृहस्पती को पाहतोय व तिचेपासून 4 चरणांचे रूपात चरम पदवाला विष्णुलोक, शांत तथा परम स्कंदलोक, पार्वतधाम, रुद्रलोक अवस्थित आहे. हे महात्मयुक्त सरस्वतीचे आपले दर्शन केले आहे. ते सरस्वतीचे 4 पाद, ते 4 पाद अत्यंत महत्वाचे आहेत. विष्णुपाद, स्कंदपाद, पार्वतीपाद, रुद्रपाद, हे 4 पाद. हे 4ही पाद आपल्याला सरस्वती गायत्री म्हणजे या वेदाच्या मंत्रातून हे सगळं प्राप्त होत आहे. जसं हे पाहणं शक्य नाही. आता आपले पळ कुठे गेला, वैकुंठात गेला, कैलासात, इथपर्यंत पळापळी सुरू झाली. पण याच्या पुढे काहीतरी आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. 4 लोक सांगितले पुढं. हे 7 लोक सोडून पुढे 4 आहेत. भू भुवा स्वाहा महा जना तपाम सत्यम. याच्या पुढे 4 लोक आहेत. विष्णुलोक, स्कंदलोक, पार्वतीलोक म्हणजे महापंच सागरेश्वरी माताचा लोक, आणि पुढं रुद्रलोक. तर हे जे सगळं आहे हे फार गोड आहे. जे योगाचा अभ्यास करणारे आहेत ते सुद्धा हे जाणू शकत नाहीत. स्वतः देव झालेले लोक सुद्धा हे जाणू शकत नाहीत. कारण या सगळ्याच्या पलीकडे परे परे म्हटलेले म्हणजे पलीकडे. आणि या ठिकाणी आपण जो अभ्यास करतो तो आपला अभ्यास किती कच्चा आहे याच्यावरून समजते. यापासून सर्व पशु 4 पैलवान झालेत. यापासून 4 स्तन होतील. हे ब्रह्मन माझ्या मुखापासून गिरलेला मंत्रयुक्त सोमरस अमृत प्राणधारी अंक विवन जानकर त्यांच्या स्तोत्रात निवास करेगा, इसलिए सब पितस्तन जाएंगे. भगवान शंकराच्या भगवानचं श्वासात उष्ण तीर्थ आहे. त्याच्यापासून सोमरूप अमृत खाली पडले आहेत आणि ते सगळे प्राण धारण करतील आणि ते अमृत दुधातून आपल्याला मिळेल. याचे कारण सोममय अमृत जीवन संज्ञावाला होणार आणि त्याचे दुग्धापासून श्वेतत्व सोमृतत्व कारण भोगे असे गुणवाले हे चतुष्पाद झाले आहेत. म्हणजे पक्षी हे 4 असले तरी हे दूध सुद्धा 4 पांढरे. आपल्याद्वारा पाहिल्या गेलेली व लोकभाविनी सावित्री महेश्वरी पुन्हा 2 पदवाली होऊन क्रियारूप धारण
करणार, जिससे सभी शुभ नर नारी दो पदोलता दो सनवाली होंगे. सावित्री पासून नर नारी उत्पन्न झाले, हा इथं सिद्धांत मानला. म्हणजे प्रत्येकाचा निर्णय सांगितलं, पुढं सावित्री सांगितली, सावित्रीपासून प्रत्येक स्त्री पुरुष 2 पादवाले झाले, 2 स्तनवाले झाले. सर्व प्रेरणा धारण करणारी, त्याचप्रमाणे महान शक्तीपासून संपन्न ज्या देवीला आपण दर्शन केले, ती महेश्वरी आजा होऊन सर्व स्ववर्णमय विश्वरूप धारण करणार. तर त्याला त्यापासून सरी प्रजा भी अनेक वर्णवाली होणार झाली. त्याप्रमाणे महातेज अमोघ वीर्यवाले आज विश्वरूप धारण करणार आणि त्यांच्या मुखातून सर्वत्र अग्नी विराजमान होणार. इसे कारण सर्वव्यापी पशुरूपी अग्नि पवित्र मानी जाणार. विशुद्ध आत्मवाले जो विद्वद्गण आपल्या तपस्यापासून ईश्वरत्व तथा वशित्व योग सिद्धी सर्व जागेवर मला भी सर्वव्यापी रूपात विराजमान पाहतात. वे सर्वोन तथा तमगुण से रहित होऊन मानव शरीर त्याग करून माझे सानिध्य प्राप्त करेंगे और त्यांचा पुनर्जन्म नाही होणार, असं भगवान म्हणाले. या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा आहे, विशुद्ध आत्मा ज्याचा आहे त्याला फक्त हे प्राप्त होईल, बाकीच्यांना होणार नाही, पुनर्जन्म मिळणार नाही, असं महत्वाचा मुद्दा इथं मानला. सूतजी म्हणाले, हे द्विजो, हे ब्राह्मण हो, शिवाच्या या प्रकारे म्हणण्यावर भगवान ब्रह्माने प्रारंभ करून विनम्रतापूर्वक रुद्रापासून पुन्हा म्हटले, हे भगवान, जो विद्वान सर्वव्यापी विश्वात्मा आपण महेश्वराला गायत्री सहित सर्व स्थित पाहता, त्याप्रमाणे हे ईश्वर आपली गायत्रीची आराधना करून त्यापासून आपले परमपद मिळेल. त्यावर शिवाजी वैसाही होगा. म्हणजे परमपद प्राप्त करण्याकरता गायत्रीची पूजा केली पाहिजे, गायत्री मंत्र जपला पाहिजे. यासाठी प्रभू शिवद्वारा ब्रह्माच्या प्रती सांगितले वचनानुसार जो विद्वान गायत्री तथा महात्मा रुद्राचा विश्वरूपत्व ज्ञान घेईल, ब्रह्म सायुज्य प्राप्त होईल, अर्थात ब्रह्माचे साथ त्याचे तपस्तदा स्थापित होऊन जाईल, असे या ठिकाणी सांगितले. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. आजच्या या महालिंग महापुराणात अर्थात श्रीरामलिंग महापुराणात आपण विशेष काय जाणलं, हे महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगण्यासारखा असा की भूव स्वा महाजना तपांश सत्य आपण हे म्हणतो नेहमी, म्हणजे फक्त 7 लोकच आपण म्हणतो. याच्या पुढे 4 लोक आहेत, विष्णू, स्कंद, पार्वती आणि रुद्रलोक. हे 4 लोक जे पुढे आहेत, याच्यामध्ये जे गायत्री आहेत, मंत्र आहेत, त्याची साधना केल्याशिवाय आपला पुढं जाता येत नाही. विष्णुपद, ओ रक्तगटावाल्याचे,
नंतर स्कंदपद, हे बी रक्तवाल्याचे. नंतर पार्वतीपद बी रक्तवाल्या गटवाल्याचे. आणि जे रुद्रपद शिवपद आहे ते हे रक्तगटवाल्याचे आहे. म्हणजे अशा दृष्टीने ज्यांचे रक्तगट अशा पद्धतीचे असतील ते त्या लोकात जाणार. इतका महत्त्वाचा मुद्दा शिवपुराणाचा आज आपल्या संशयावर धरून मिळाला. म्हणजे आपल्याला स्कंद लोकात जाणारा ये बी रक्तगटवाला, विष्णू लोकात जाणारा वो रक्तगटवाला, शिव लोकात जाणारा ये रक्तगटवाला, आणि सूर्यलोकात जाणारा पार्वतीचा बी रक्तगटवाला. अशा दृष्टीने या ठिकाणी चारही गट रक्तगटाचे महत्त्व सांगितले. म्हणजे हे जे समजे लोक आहेत, भू भुवा स्वाहा महाजना तपां सत्यम, या लोकांच्याही पलीकडे आपल्याला जायचं. आपल्या रक्त वेदबंध रक्तगट आपलं संशोधन जे आहे ते आता पक्क्या पदाला या ठिकाणी आलेलं आहे. कसं? वो रक्तगट ये बी स्कंद म्हणजे गणपती आणि कंद यांचा हा रक्तगट. म्हणजे स्कंद लोकात ये बी रक्तगटवाला जाणार, स्कंद लोकातून ये बी रक्तगटवाला आलेला आहे, वो रक्तगटवाला विष्णू लोकातून आलेला आहे, बी रक्तगटवाला ये पार्वती लोकातून आलेला आहे, हे रक्तगटवाला शिव लोकातून आलेला आहे, आणि पुन्हा याच रक्तगटात जाणार. म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आपल्यापुढे असा आता उपस्थित झालेला आहे की कसा? भू भुवा स्वाहा महाजना तपां सत्यम. हे 7 लोक जे आहेत हे इतर लोकांच्या करता आहेत. सर्वसाधारणपणे ज्यांना गट माहीत नाही किंवा आकार उकार मकार अर्थ मात्र आपला असतो माहीत नाही, ते लोक हे 7 लोकांना लुडबुड करून वर जा ये खाली, वर जा ये खाली, घे जन्म, अशी यांच्या फेऱ्या चालणार आहेत. परंतु या ठिकाणी ये स्कंद ये बी रक्तगट जो आहे तो गणेश स्कंद लोकात जाणार. तिथे गेल्यानंतर तो गणेश स्वरूप स्कंद स्वरूप होणार. नंतर वो रक्तगटवाला विष्णू लोकात जाणार, तिथं विष्णू स्वरूप तो होणार. नंतर ये रक्तगटवाला रुद्र लोकात जाणार, तिथं शिव स्वरूप होणार. आणि बी रक्तगटवाला पार्वती आदिशक्ती सूर्यप्रकाश लोकात जाणार आणि तिथं तो त्या अवस्थेत राहणार. मी 4ही गट ज्याचे आहेत रक्तगट जे आहेत तुमचे उच्च कोटीचे, तुम्ही या 7ही लोकांना सोडून पुढे जाणारे मोठे पंडित विद्वान आहात. म्हणजे ज्याला रक्तगट कळलाय, आपल्यातलं अस्तित्व कळलंय, तेच फक्त विद्वान पंडित आकार उकार मकार अर्ध मात्र राहणार. अकारस्य ब्रह्मा उकारस्य विष्णू मकारस्य रुद्रार्ध मात्रास्य प्रकाशनाधा, असं शिवपुराणामध्ये भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं. तेच उत्तर आता या ठिकाणी आहे. कसं? अकारस्य कंदः उकारस्य विष्णू मकारस्य रुद्रः अर्धमात्रस्य पार्वती सूर्य. अशा दृष्टीने 4 गट आहेत. ते फार भाग्यवानी आहेत, कारण ह्या गटाच्या लोकांना डायरेक्ट प्रवेश आहे. कुठं? परब्रह्मात 84 लक्ष येऊन सोडून. हा फार महत्त्वाचा मुद्दा लिंगपुराणात आपल्याला आज मिळालेला आहे. आपल्याला जायचं असेल तर आपला गट कळला तर आपण कुठं जाणार? ये बीवाला स्कंद लोकात, ये वाला वो वाला विष्णू लोकात, ये वाला रुद्र लोकात, बी वाला पार्वती सूर्यलोकात जाणार. म्हणजे जे याच्या 7ही लोकांच्या पलीकडे जे अतिशय एका पलीकडे एक आहेत. शिवाच्या विष्णूच्या पलीकडं विष्णूपुढे स्कंद लोक आहे, स्कंद लोकांच्या पलीकडं पार्वती लोक आहे, पार्वती लोकांच्या पलीकडं रुद्रलोक शिवलोक आहे. या ठिकाणी गेल्यानंतर आपलं जीवन सुरक्षित राहणार आहे. म्हणून जे रक्तगटावाली जी माणसं आहेत अभ्यास करणारी, त्यांच्याकरता एक नवीन पर्वणी नवीन अभ्यास आज आपल्या पुढे आलेला आहे.
भूभुवा स्वाहा महाजना तपम सत्यम या लोकामध्ये 84 लक्ष योनीचे फेरे आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला गट माहीत नाही, तुमचा असं तुम्हाला माहीत नाही, आम्ही देव मानित नाही, धर्म मानित नाही, आम्हाला काय तुमचं घेणं नाही, असे जे म्हणणारे आहेत ते 7 लोकांच्या आतच किंवा याच्या खाली 57 लोकांना फिरणार, हरियाणाला प्रवेश मिळणार नाही. गणेश भक्ती केली, गणेश लोकात गेला. शिवभक्ती ब्रह्मदेवाची भक्ती ब्रह्म लोकात गेला. विष्णुभक्ती लोकात गेला. शिवभक्ती शिव लोकात गेला. इंद्रभक्ती इंद्र लोकात गेला. दत्त लोकात गेला. शिवभक्ती विराट भक्ती विराट लोकात गेला. याच्या पलीकडे जायचं आहे. ही सगळी सायुता मिळवायची. गणेश व्हायचं, ब्रह्मदेव व्हायचं, विष्णू व्हायचं, शिव व्हायचं, इंद्र व्हायचं, दत्त व्हायचं, मग विराट रूप व्हायचं आणि मग पुढच्या लोकात प्रवेश करायचा. हा याच्यातला महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर मग आपण ये बिगटवाला कंद लोकात जातो, वो वाला विष्णू लोकात जातो, ये वाला लोकात जातो, बी वाला पार्वती सूर्यलोकात जातो. म्हणजे 4ही घाटावाले जे लोक आहेत त्या 4ही घाटातल्या लोकांना परम सुख शांती मिळते. म्हणून तुम्ही प्रत्येकाने आपला रक्तगट तपासून या 7 लोकांच्या पलीकडे जायचे आपल्याला. तिथं तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होईल. या गटापर्यंत तसं होणार नाही. त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. लिंग पुराणामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती आली पुढं समोर आपल्या रक्तगटाला धरून ते तुम्हाला सांगितले. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. 7 लोकांच्या परे विष्णुलोक, विष्णूच्या परे स्कंदलोक, स्कंदलोकाच्या परे पार्वतीलोक, पार्वतीच्या परे रुद्रलोक. म्हणजे ओ ये बी आणि ये अशा क्रमावर या ठिकाणी एका पुढे एक असे मांडणुका केलेली आहे. त्या दृष्टीने आपण ह्या 4ही लोकांपैकी एका लोकात गेलो पाहिजे आणि मग तिथून पुढे ब्रह्मसुख शांती मिळणार. या दोष नाही म्हणजे त्रास होणार नाही. हे सर्वसाधारणपणे माणसांचं काम नाही. ज्याला अमृत प्राप्ती होईल तोच फक्त ह्या 4 लोकात जातो. बाकीचा कोणीही 4 लोकात जात नाही आणि मग त्याला जाता पण येत नाही. गवळण म्हणे गवळणीला, चला चला अमृत मंथने स्वर दत्ताला, अमृत पिऊ अमर हो जाओ परमधामाला. पंढरीचा राजा पांडुरंग इथे झाला मोहने गवळण, देवांना देतो अमृत राक्षसांना देतो मदिरा. ऐसा कार्यक्रम युगे युगे चालला. काशीश्वर दत्त म्हणे शिरुरामृत गवळणी, शिरुरामृत गवळणी. अमृत गवळणी वाचा आपल्या, तेव्हा तुम्हाला 4 लोकांपैकी एक लोक मिळेल. बाकीचे भाकड वाचून तुम्ही इथंच राहणार आहात हे लक्षात ठेवा. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. लिंग पुराणातून बाहेर आला तो आता तुम्हाला सांगितलाय. उद्याच्यावर अजून पुढे पाहू काय मिळालं तर. तोपर्यंत पाहू. ओम स्वयंभू श्री अमृत मंत्र सगळे महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. अत्रिव सिंह की जय. महासती अनुसार माता की जय. सर्व ऋषी मुनि साधु संतन की जय. धर्म की जय हो. सर्वदेव हो. हरि ओम दत्त. ओम शांती शांती शांती. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे, वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरि ओम दत्त.